कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ हा कसा असावा। प्रत्येकजण परमार्थ करत असतो, प्रत्येकजण संसार करत असतो। संसार सुखातनं परमार्थाकडे जाण्याचा सुखकर मार्ग शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो। प्रत्येक जणाला असं वाटतं की इकडं ऐश्वर्य सोडायला नको आणि ईश्वरही प्राप्त व्हायला पाहिजे, इकडं सुखही हवं, दुःख नको पण ईश्वराचा आशीर्वाद हवाय। प्रत्येकांना वाटतं। कोणी एशीमध्ये बसून साधना करतो, कोणी गादीवर बसून साधना करतो, कोणी पंचपक्वानाचं भोजन करतो आणि ढेकरं देत तो साधना करत असतो। काही लोकांना बसता येत नाही। साधना करत असताना कशी बसली पाहिजे, कुठल्या दिशेला आपलं मुख असावा, तो जागा कशी पवित्र असावी, तिथे एकांत कसा मिळेल, त्या वास्तूमध्ये काही दोष नसावा, अशी जागा आपण शोधायला पाहिजे। ते आपण न शोधता शेजारी एशी लावलेलं असतं, गादीवर बसतो, तख्या घेतो, मांडी घालता येत नाही, पाय लांब करतो, हाताला आपलं माळ जपतो। जपत असताना ते कधी गळून पडतं हेही कळत नाही। ताण लागली म्हणून दूध घेतो, चहा घेतो, अशा ऐश्वर्य आपण करत असतो, ऐश करत असतो, मजा करत असतो। सगळ्या इंद्रियांचे चोंचले आपण पुरवतो आणि ईश्वराचं साधना करतो। अशा वेळेस ईश्वर आपल्याला जवळ असून सुद्धा प्राप्त करता येत नाही। ईश्वराला भेटायचं असेल तर त्याच्या काही निशाणी असतात, काही खूण असतात, काही संकेत असतात, काही वातावरण असतो। त्या वातावरणामध्ये, त्या परिघामध्ये, त्या संकेताप्रमाणे आपण साधना केला तर ईश्वर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही। पण आपण ते करत नाही। प्रथम जेव्हा आपण साधनेला बसतो, साधनेला बसल्यानंतर सर्व विकार ह्या दरवाजाच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला सोडून त्या साधनेच्या ठिकाणी आलं पाहिजे। हा पहिला नियम आहे। सर्व विकार, सर्व ऐश्वर्य, सर्व सुख, सर्व साधन हे सगळे बाजूला ठेवलं पाहिजे। आपण निराकार झाला पाहिजे, निराकार झाला पाहिजे। एकांत आपल्याला हवं आहे। एका ठिकाणी, अशा ठिकाणी बसलं पाहिजे तिथं डाससुद्धा येता कामा नये। ही पवित्र जागा। मग तुमचे साधनं, पैसा, श्रीमंती, प्रॉपर्टी, तुमचं शिक्षण, तुमचं आधुनिक युग, तुमचं ह्या सगळ्या गोष्टी
पासून लांब राहिला तर तो प्राप्त होणार, नाहीतर प्राप्त होणार नाही. प्रत्येकानं वाटतं ईश्वराने दिलेलं सुख आहे, ईश्वरानेच आम्हाला गादी दिली, ईश्वरानेच आम्हाला एशी दिली, ईश्वरानेच आम्हाला सुख दिलं, ईश्वराने पंचपक्वान दिलं. हा, मग ईश्वराने दिलं तर ईश्वराकडे जाण्यासाठी नाही दिलं, तुम्हाला तो ईश्वराजवळचा दैत्याकडे जाण्यासाठी दिला. ईश्वर तो निराकार आहे आणि तो स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि एकांत आहे आणि सगळीकडे आहे. फक्त त्याला भेटण्याचा मार्ग मात्र वेगळा आहे. एक सुशिक्षित बेकार मुलगा होता. एक बेकार मुलगा, शिक्षण व्यवस्थित झालेलं, त्याच्याकडं काही साधनं नव्हते आणि शिक्षण झाल्यानंतर तो एका ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेला. तो मुलाखत दिला. मुलाखत दिल्यानंतर तो त्या परीक्षेत त्या कंपनीमध्ये त्या अधिकाऱ्यापुढे तो पास झाला. मग अधिकाऱ्यांनी सांगितलं, तो एकदम बेकार होता, सुशिक्षित होता पण बेकार होता. त्याच्याकडे काही पैसे, एक नॉमिनल काय असतील थोडेसे नॉर्मल, तेवढेच पैसे रिटर्न जाण्यापुरतं त्याच्याकडे होते. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला जॉईन व्हायला एक 8 दिवस लागतील, तुमचं ईमेल ID द्या. तेव्हा आम्ही तुमच्या ईमेल IDवर तुम्हाला जॉईनचं पत्र देऊ आणि तुमचं पूर्ण माहिती त्या ईमेल IDद्वारे आम्हाला द्या. तेव्हा तो बेकार मुलगा म्हणाला की ईमेल ID माझ्याकडं नाही आहे, माझ्याकडं मोबाईलसुद्धा नाही आहे, माझ्याकडे कुठले साधनं नाहीत, मी तेवढी परिस्थिती माझी नाही आहे, पण मी बुद्धीनं, कष्टाने, कर्माने शुद्ध आहे, पण माझ्याकडे ही काही नाही आहे. तेव्हा तो कंपनीचा मालक सांगितला, ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता, मुलाखत घेतली होती, त्यांनी सांगितली जर तुझ्याकडे ईमेल ID नसेल तर तू काम करू शकत नाहीस. तेव्हा तो निराश नाही झाला. ही आधुनिक साधनं माझ्याकडे नाहीत, पण माझ्याकडचं भांडवल मात्र आहे, माझ्याकडं ज्ञान आहे, माझ्याकडं कर्मशुद्ध आहे, माझ्याकडं आचरणशुद्ध आहे, माझ्याकडं जे जगात नाही ते माझ्याकडं आहे. पण त्यांनी सांगितलं की तुला मी जॉईन करू शकत नाही ईमेल ID असल्याशिवाय. मग त्याच्याकडे एक $10 होते. $10मध्ये तो विचार केला की आता घरी जाण्यापुरता आपल्याकडे पैसे आहेत, घरी गेल्यानंतर आपली बेकारी मात्र आपल्याला सुटणार नाही. बेकारीतनं मार्ग काढायचा असेल तर आपणच काढलं पाहिजे, आपल्याला कोणाची संगत नको आहे. म्हणून ते निर्णय घेतला. जाता जाता $10चं त्यांनी भाजी घेतली, सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्या, ओझं डोक्यावर घेतलं आणि घराकडे निघाला. निघता निघता लोकांनी विचारलं की भाजी विकतोस का, भाजी विकतोस का असं विचारल्यानंतर त्यांनी विकतो म्हणून सांगितला. तो $10च्या भाजीची त्यांनी $20 केला. $20 केल्यानंतर तो परत मार्केटमध्ये गेला. तो $20चा परत भाजी आणला, परत तो $40 केला. करता करता त्यांनी $4 कोटी पैसे प्राप्त केले. 4 कोटीपर्यंत पैसे प्राप्त केले. त्याला वाटलं की त्याच्या कुटुंबाला वाटलं की हा मोठा उद्योगपती झाला आहे आणि याला कुठंतरी आता इन्शुरन्स ह्याचं काढलं पाहिजे, ह्याचं कुठंतरी विमा उतरवलं पाहिजे. हा रात्री अपरात्री फिरतो म्हणून त्या विमावाल्याला त्यांनी बोलवलं. विमावाल्याला बोलवल्यानंतर विमावाल्याने विमा उतरवलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं ईमेल ID आहे का. त्यांनी परत तेच विचारलं, ईमेल ID असेल तर मी विमा उतरू शकतो, नाहीतर उतरू शकत नाही. तो म्हणाला की एक कंपनी मी खरेदी घेऊ शकतो, एवढे माझ्याकडे पैसे आहेत, एवढं ईश्वराने दिलं, फक्त भौतिक सुखापासून मी लांब राहिलो म्हणून मला एवढे पैसे प्राप्त झाले, हेच माझी लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त पैसे तो कमवला पण ह्या आधुनिक सुखापासून तो लांब राहिला. जसं आपण सुद्धा साधना करतो, साधना करत असताना काही गोष्टीपासून लांब राहिलात तर नक्कीच तुम्हाला ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही, हे यातनं आपल्याला सांगायचं आहे. काही सुख नको, काही ऐश्वर्य नको, तुम्हाला ईश्वर पाहिजे का सुख पाहिजे, हे 2 बाजू आहेत. जिथे सिद्धी आहे तिथे लक्ष्मी नसते, जिथे लक्ष्मी असते तिथे सिद्धी प्राप्त होत नाही.
आणि जिथे सिद्धी आहे तिथे सरस्वती आहे. सरस्वती विवेक, ज्ञान, आत्मज्ञान, आत्मबोध, आत्मसंकेत, आत्मसाक्षात्कार, जो ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग असेल. सगळ्यात सुखी प्राणी कोण असेल तर सगळ्या जगामध्ये जर कोणी विचारलं तर सगळ्यात सुखी प्राणी मी आहे. कारण तो माझ्याकडे तो आहे, तो जगाला पालन पोषण करतो, जगाचा पोशिंदा आहे, तो ईश्वरच माझ्या हृदयामध्ये आहे आणि मी सगळ्यात सुखी आहे. याच्यापेक्षा मोठं साधन माझ्याकडे काही नाही आहे. त्याच्यापेक्षा मोठं साधन काही नाही आहे. कारण माझ्याकडं अहंकार नाही आहे, माझ्याकडं गर्व नाही आहे, माझ्याकडं लोभ नाही आहे, माझ्याकडं मत्सर नाही आहे, माझ्याकडं कुठलाही द्वेष नाही आहे. मी याला जागा दिलेली नाही आहे, त्याला अजिबात हारा देत नाही. तो येण्याचा विचार केला की त्याला तिथंच थोपवतो. थोपवण्याचं एकमेव माध्यम आहे माझी साधना आणि माझे कर्म आणि माझी भक्ती. हे हत्यार वापरतो. या हत्याराने त्या दोषाला तिथंच थांबवतो. कारण काठी घेऊन पळणारा नाही आहे, तलवार घेऊन पळणारा हा दोष नाही आहे, अहंकाराने पळणार नाही आहे, गर्वाने पळणार नाही आहे. फक्त पळतो ते निश्चिम भक्ती आणि तुमचं शुद्ध आचरण. या दोन गोष्टीनं ते सगळे लोभ, माया, ममता हे बाजूला सारलं जातं. एक माधवाचार्य म्हणून एक मोठे संत होते, खूप मोठे संत होते. माधवाचार्याचा एक पंथच आहे. ते माधवाचार्याकडे एक कनकदास म्हणून ऋषी होते. कनकदासांचं इतिहासामध्ये नोंद आहे. त्यांची भजन संध्या जी आहे, जे राग विलाप हे सगळं त्यांनी शिकलेलं होतं. त्यांच्याकडे खूप मोठं एक खजिना होता. जसं कुबेराकडे पैशाची खजिना आहे तसं ज्ञानाचा भांडार त्याच्याकडे होता. आणि त्याला सारखं तो त्यांच्यामध्ये तल्लीन राहायचा, तो त्याच्यामध्येच तल्लीन राहायचा. तो कधी उड्या मारायचा, कधी हसायचा, कधी काय पण बोलायचा, कधी कसं पण वागायचा, पण धर्माला सोडून वागत नव्हता. धर्माला अनुसरून त्याचं वागणं होतं. एकदा एका शिष्याने दुसऱ्या शिष्याने त्या शिष्याला विचारलं की तू स्वर्गात जाणार आहेस? तेव्हा तो म्हणाला मी नसेल तर स्वर्गात जाईन. तो काय म्हणाला? मी नसेल तर स्वर्गात जाईन. तेव्हा त्या दुसऱ्या शिष्याला वाटलं की हा काहीतरी आपल्याला वेगळं बोलतो आणि याची शिफारस, याची तक्रार त्यांनी त्यांच्या गुरुकडे माधवाचार्याकडे केलं. माधवाचार्याकडे केल्यानंतर याची खरं खोटं करण्यासाठी कनकदासला त्यांनी बोलवलं आणि कनकदासला बोलवल्यानंतर माधवाचार्याने विचारलं की बाबा रे तू काय म्हणलास? तो म्हणाला मी नसेल तर मी स्वर्गात जाईन. अरे तू नसेल तर कसं स्वर्गात जाणार? माधवाचार्य सुद्धा विचारात पडले, अरे तू नसेल तर स्वर्गात कसं जाणार? कनकदासांनी पटवून दिलं, मी जर नसेल तर तो स्वर्गात जाणार, माझ्याकडे मीपणा नसेल तो स्वर्गात जाणार, सगळे नरकात जाणार. लक्षात ठेवा, सगळे नरकात जाणार. जोपर्यंत तुमच्याकडे मीपणा आहे, मी कुणीतरी आहे, माझ्याकडे काहीतरी आहे, मी कसा तरी वागतो, माझ्याकडे खूप काही आहे, मीपणा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर तुमच्या हृदयातला दिसणार नाही, कदापि दिसणार नाही. काही लोक तर इतके गोंधळून जातात, मी कल्पना करतो हे काय गोंधळून जातात. काही लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात महाराज आम्ही इतकं ज्ञान केलं, इतका पुराणं वाचले, वेद वाचला, ग्रंथ वाचले, तोंडपाठ आहेत माझ्याकडे. म्हणले ज्ञानेश्वरी सुद्धा तोंडपाठ आहे माझ्याकडे, शनी महात्म्य तोंडपाठ आहे, मी म्हणून दाखवू का? गोंधळून जातात, गोंधळून जातात, इतके गोंधळून जातात की त्यांचा घसा कोरडा पडतो. खूप गोंधळून जातात. गोंधळून जो गोंधळ घालतो, जागरण गोंधळ घालतो, जे कल्लोळ करतो, त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं युद्ध चालू असतो. त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं युद्ध चालू असतो. त्या युद्धामध्ये एवढा हरवून जातो ना, त्याची बुद्धी तिथं हरण होते. सरस्वतीच त्याच्याकडे नसते. नुसतं जागरण गोंधळ घालणारे हे भामटी बुद्धी त्याच्याकडे असते, असं माझं वैयक्तिक मत आहे.
वैयक्तिक मत आहे, जोपर्यंत तुम्हाला दिशा मिळत नाही, मार्ग मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. 100 विचार करून काय उपयोग नाही. एक ना धड भाराबरोबर ओझं काय म्हणतात ते म्हण आहे. या पद्धतीनं तुमच्याकडे ज्ञान असून काय उपयोग नाही. मग ते संतांकडे एका आद्य शंकराच्याकडे एक असा गेला तो महाराज आणि तो म्हणाला की महाराज तुमच्यापेक्षा माझ्याकडे ज्ञान जास्त आहे, तुमच्यापेक्षा मी बुद्धिजीवी आहे, माझ्याकडे खूप बुद्धी आहे, पण काय करू मी गोंधळून गेलोय. आपण सुद्धा गोंधळून जाताय ना घरी. 100 विचार डोक्यात असतात ना, प्रपंचातले विचार वेगळे, कामातले विचार वेगळे, शेजाऱ्याचे विचार वेगळे, भांडणाचे विचार वेगळे, द्वेषाचे विचार वेगळे, सगळे विचार वेगळे वेगळे, सगळे कल्लोळ करतात. तुम्ही साधनेला बसला तर हे तुम्हाला बसू देत नाहीत, साधनेला बसलं तर हे बसू देत नाहीत. तेव्हा आद्य शंकराच्या पुढे गोंधळून गेलेला जो महाराज होता, त्या महाराजाला ते समोर बसवलं आणि त्याने शांतपणाने शांत चित्ताने त्याला डोळे मिटून बसायला सांगितलं. तो डोळे मिटून बसला. आद्य शंकराचार्यही डोळे मिटून बसले. त्याच्या हृदयामध्ये ईश्वराला जाग करण्यासाठी, त्यांनी ईश्वराच्या भोवती असलेलं घाण काढण्यासाठी, जे मलिन झालेलं होतं या वाईट विचाराने, ते मलिन त्यांनी दूर केलं आणि आत्मज्ञान त्याला दिला, डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी तो निराकार झाला. सगळे विचार संपून गेले त्याच्या डोक्यातलं. एकच विचार राहिला, तो म्हणजे ईश्वर. ईश्वराचा मार्ग प्राप्त करायचा असेल तर एका मार्गाने प्रवास करा. एका बाजूने प्रवास केला तर तुम्हाला ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. तो भेटण्यासाठी डोक्यातलं गोंधळ बाजूला काढा. तुम्ही इथं खूप लोक असे आहेत, काही कर्तृत्व नसतं, काही कर्तृत्व करत नाहीत. साधनेला बसल्यानंतर डोक्यामध्ये आलेल्या विचाराशी गंमत जम्मत करत बसतात. खूप लोक पाहिलं, खूप लोक गंमत जम्मत करतात. शेजाऱ्याचं अमुकन तमुकन, ती बायन ही बायन, तसान पैसान अडकान, हे तुमच्या डोक्यात असतं. अरे बाबांनो, हे तुमच्या डोक्यात असल्यानंतर तुम्हाला ईश्वर कसे भेटणार? जोपर्यंत अशा गोष्टीचं चिरपाड करत नाही, चिरपाड करून त्याला फाडून टाकत नाही, तोपर्यंत त्याच्या पलीकडचं ईश्वर दिसणार नाही.